नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 27 एप्रिल रोजी सकाळी 8:17 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 एप्रिल रोजी सकाळी 8:20 समाप्त होईल. अशा स्थितीत 27 एप्रिल रोजी संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळण्यात येणार आहे. या दिवशी चंद्र दर्शनाची वेळ रात्री 10:30 असेल. संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि या दिवशी जर का आपण गणपती बाप्पांची विधिवत पद्धतीने पूजा करून काही उपाय केले, काही सेवा केल्या तर याचं फळ हे आपल्याला 100% मिळत असतं. कारण चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे तत्व हे पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणात हे पसरलेले असतात आणि त्यामुळे आपण या दिवशी जर का काही उपाय केले तर त्याचे रिझल्ट हे आपल्याला जास्त पटीने मिळत असतात. जर का तुम्ही हे उपाय गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन केले तर त्या ठिकाणी गणपती बाप्पांची ऊर्जा ही सकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात जास्त ॲक्टिव्ह असते. त्यामुळे हे उपाय तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन देखील करू शकतात. काही उपाय तुम्ही तुमच्या घरात असलेल्या गणपती बाप्पांसमोर देखील करू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असाच एक अत्यंत प्रभावी उपाय बघणार आहोत. यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होतील, 7 पिढ्यांचे दारिद्र्य तुमचे नष्ट होतील आणि गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होऊन त्यांचे कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. संकष्टी चतुर्थीला जर का आपण हे व्रत केले तर बघा, यामुळे आपल्या घरातील सर्व दुःख संकट हे गणपती बाप्पा हे नष्ट करत असतात आणि यासाठी आपल्याला गणपती बाप्पांचं व्रत हे करायचं असतं. तुम्ही संकष्टी चतुर्थीचे व्रत करत असाल किंवा नसाल, बघा तुम्ही जर का उपवास करत जरी नसाल तरी तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुमच्या देवघरामध्ये असलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीची पंचोपचारे पूजा करायची आहे. पंचोपचारे पूजा करणं म्हणजे काय तर बघा, या दिवशी गणपती बाप्पांना तुम्हाला पाण्याने पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. त्यांना हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे. एखादा गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही या दिवशी गणपती बाप्पांना आवर्जून लाल जास्वंदाचं फूल अर्पण करू शकतात. त्याचप्रमाणे दुर्वा अर्पण करू शकतात. आता दुर्वा घेताना ह्या नेहमी त्रिदल दुर्वा आपल्याला घ्यायच्या असतात. सुकलेल्या खराब झालेल्या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायच्या नाही आहे. काही वेळेला आपल्याला दुर्वा मिळाल्या नाही तर बघा, आपण सुकलेल्या दुर्वा घेऊन येतो तर या पद्धतीच्या दुर्वा चुकूनही आपल्याला आणायच्या नाही. दुर्वा व्यवस्थित नीट असाव्यात आणि अशाच दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहे. यानंतर तुम्ही गणपती बाप्पांच्या आवडीचा प्रसाद गणपती बाप्पांना ठेवू शकतात किंवा तुम्ही गुळ खोबऱ्याचा जरी प्रसाद ठेवला तरी चालणार आहे. असाच एक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. या उपायाने आपली कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होऊ शकते. तुमची एखादी अडलेली इच्छा असेल, एखादा प्रश्न असेल, एखादी अडचण असेल, जर का ती पूर्ण होत नसेल तर तुम्ही आवर्जून हा उपाय करून बघा. हा उपाय तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्याच दिवशी करायचा आहे. दिवसभरात तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकतात. अगदी घरातील स्त्री पुरुष मुलं आजी आजोबा कोणीही हा उपाय करू शकतात. तुम्ही हा उपाय स्वतःसाठी करू शकतात किंवा तुम्ही हा उपाय घरातील इतर व्यक्तींसाठी देखील करू शकतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या दिवशी जास्वंदाचं पान हे घरी घेऊन यायचं आहे. पान आणताना ते स्वच्छ असावं, थोडंसं मोठं असावं. कुठेही खराब झालेलं, होल पडलेलं, तुटलेलं पान आणायचं नाही आहे. त्याचप्रमाणे हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे आणि यानंतरच हा उपाय करायचा आहे. जर का तुम्ही तुमच्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांची पूजा करत नसाल आणि जर का हा उपाय केला तर आपल्याला ह्या उपायाचे रिझल्ट हे बघायला मिळणार नाही. त्यासाठी तुमच्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांची पूजा करून घ्या. त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात. जास्वंदाचं एक पान आणल्यानंतर ते तुम्हाला एका ताटलीत घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते तामाणात किंवा एका ताटलीत घ्यायचं आहे आणि या पाण्याला थोडंसं तुम्हाला पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे, म्हणजेच ते पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे. लाल स्वच्छ नवीन कपडा तुम्हाला घ्यायचा आहे. हा कपडा तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे. त्यानंतर हे पान तुम्हाला धुतल्यानंतर तुम्हाला तुमच्या ओंजळीत घ्यायचं आहे, तुमच्या हातात घ्यायचं आहे. या पानाचं देठ हे गणपती बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने हे पान तुम्हाला त्या लाल कपड्यावर ठेवायचं आहे.
हे पान ठेवण्या अगोदर तुम्हाला ह्या पानावर तुम्हाला थोडंसं ओलं कुंकू करून घ्यायचं आहे आणि हे कुंकू तुम्हाला ह्या पानाच्या काडीने किंवा इतर कोणत्याही काडीने किंवा बोटाने तुम्हाला ह्या पानावर तुमची इच्छा लिहायची आहे। इच्छा लिहिताना ती जास्त मोठी लिहायची नाही, कारण पान छोटं असतं। थोडक्यात इच्छा तुम्ही लिहू शकतात। जसं की तुम्हाला पैशासंबंधित समस्या असेल तर तुम्ही पैशाची समस्या, पैशाची अडचण, लक्ष्मी प्राप्ती किंवा शिक्षणात काही अडचणी असतील तर मुलाच्या शिक्षणातील अडचणी किंवा नोकरीच्या काही अडचणी असतील तर नोकरीतील अडचणी, असं थोडक्यात तुम्हाला तुमची इच्छा त्या पानावर लिहायची आहे आणि हे पान तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे। यानंतर तुम्हाला दुर्वा घ्यायचा आहे। हिरव्या दुर्वा, त्रिदल दुर्वा तुम्हाला नीट व्यवस्थित बघून घ्यायची आहे। 21 दुर्वांची जुडी तुम्हाला घ्यायची आहे आणि ह्या दुर्वा तुम्हाला त्या जास्वंदाच्या पानावर ठेवायच्या आहे। दुर्वा ठेवताना दुर्वाच्या देठाचा भाग हा तुम्हाला गणपतीकडे समोर करायचा आहे। तुमची इच्छा थोडक्यात लिहिल्यानंतर ह्या पानावर दुर्वा तुम्हाला ठेवायच्या आहे। त्यानंतर तुम्हाला ह्या पानाची किंवा ह्या लाल कपड्याची एक पोटली तयार करायची आहे। यानंतर तुम्हाला 108 वेळा ओम गण गणपते नमः म्हणायचं आहे किंवा श्री गणेशाय नमः तुम्ही म्हणू शकतात। त्यानंतर 1 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं तुम्हाला पठण करायचं आहे। त्यानंतर ही पोटली घेऊन तुम्हाला तुमच्या जवळ असलेल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे। बघा, कारण गणपती बाप्पांच्या मंदिरात या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या ऊर्जा या पसरलेल्या असतात। त्यामुळे तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या चरणाशी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे आणि तुमची जी पण काही इच्छा असेल ती तुम्हाला इच्छा प्रकट करायची आहे, ती इच्छा बोलून दाखवायची आहे। तुम्हाला तुमची कुठलीही इच्छा असू द्या, कठीणातील कठीण इच्छा असू द्या, ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हालाही करायची आहे। तुम्हाला जर का पैशाच्या समस्या असतील, धनाची समस्या असेल, नोकरीची समस्या असेल, समस्या किंवा अडचण कुठलीही असू द्या, ती तुम्हाला तिथे बोलून दाखवायची आहे। ही पोटली तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाशी 2 मिनिटं तशीच ठेवायची आहे। यानंतर गणपती बाप्पांना तुम्ही जर का दुर्वा, फुलं, अक्षदा, हळदी कुंकू नेलं असेल तर ते सर्व अर्पण करायचं आहे। गूळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे आणि तुम्हाला 2 मिनिटं ही पोटली तशीच ठेवायची आहे। 2 मिनिटानंतर तुम्हाला ही पोटली उचलून घ्यायची आहे आणि तुम्हाला गणपती बाप्पांना नमस्कार करून घरी यायचं आहे। जर का तुम्ही धनाची किंवा पैशासाठी की हा उपाय केला असेल तर तुम्हाला ही पोटली तुमच्या घरात असलेल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। कपाटात जिथे तुम्ही पैसे ठेवतात तिथे ठेवायचे आहे। जर का तुम्ही धंदा, व्यवसाय, तुमच्या धंद्यासाठी हा उपाय करत असाल तर ही पोटली तुम्हाला तुमच्या धंद्यात, दुकानात, शॉपवर, तिजोरीमध्ये ठेवायची आहे। जर का तुम्ही मुलांसाठी हा उपाय केला असेल तर मुलांची खोली जिथे असेल त्या खोलीत तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे किंवा स्टडी टेबल असेल तर स्टडी टेबलवर तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे। तुम्ही जर का तुमच्या मिस्टरांसाठी उपाय करत असाल तर ही पोटली तुम्हाला तुमच्या मिस्टरांच्या जिथे वस्तू असतील त्या वस्तूंपाशी ठेवायची आहे। मिस्टर जिथे त्यांच्या सर्व वस्तू ठेवत असेल त्या ठिकाणी तुम्ही ही पोटली ठेवायची आहे। जर का अशी कोणतीही एक विशिष्ट जागा नसेल पोटली ठेवण्यासाठी तर तुम्ही तुमच्या कपाटात देखील ही पोटली ठेवू शकतात। हा उपाय तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला करू शकतात। आधीची पोटली काढून घ्यायची, तोच कपडा तुम्हाला ठेवायचा आहे। यातलं फूल किंवा यातल्या दुर्वा तुम्हाला निर्मल्यात किंवा एखाद्या झाडाखाली खड्डा करून टाकायच्या आहेत आणि पुन्हा हा उपाय करून हाच कपडा घेऊन पुन्हा तुम्हाला ही पोटली तिजोरीत किंवा मुलांच्या ठिकाणी तुम्हाला ठेवायची आहे। हा उपाय तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला करून बघा। या उपायाने तुमच्या अडचणी, तुमच्या ज्या इच्छा असतील किंवा तुमच्या काही प्रश्न असतील ते नक्कीच सुटणार आहे। अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे। हा उपाय तुम्ही आवर्जून संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच तुम्हाला दिवसभरात केव्हाही करायचा आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।